काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आणि पुन्हा एकदा विधान परिषदेवरती भाजपकडून उमेदवारी मिळालेल्या प्रज्ञा सातव आपल्यासोबत आहे. त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत. प्रतिनिधी काय सांगाल, पुन्हा एकदा भाजपकडून तुम्हाला संधी देण्यात आलेली आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता तुम्ही, भाजपमध्ये केलेला प्रवेश आणि त्यानंतर मिळालेली संधी काय? भाजपमध्ये प्रवेश केला होता 18 डिसेंबरला आणि नंतर आज 4 महिन्यानंतर मला ही संधी मिळालेली आहे. मनापासून खूप आनंद होत आहे. सर्व कार्यकर्ते सुद्धा आज आनंदित आहेत आणि इथून पुढे काम करा, एक नवीन उमेदीने आता आम्ही काम करणार आहोत. भाजपमध्ये प्रवेश खरं तर तुम्ही केला, त्यानंतर आता जबाबदारी तुम्हाला पुन्हा एकदा परिषदेमध्ये आमदारकीसाठी उमेदवारी देण्यात आलेली आहे. कोणती कामं असतील किंवा काय गोष्टी असतील त्या तुम्ही हाती घेणार? विशेष करून माझ्या हिंगोली जिल्ह्यामध्ये जे आमचा बळीराजा आहे त्यांच्यासाठी मी काम करणार आहे. महिला भगिनींचे काही प्रश्न आहेत आणि गोरगरीब जनतेच्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्याकडे जास्त माझा कल राहील. महिलांचे प्रश्न आहे, महिला सक्षमीकरण कायदा आहे आणि त्या संदर्भामध्ये सुद्धा तुम्ही कशा प्रकारे काम करणार? महिला कायदा जो आता पारित होऊ शकला नाही, खरं म्हणजे भाजप हा नारी वंदन करतो ह्याचं जर तुम्ही बघितलं तर प्रूफ आहे की हा कायदा पण भाजपने आणलेला आहे. आणि त्याचबरोबर आजच्या MLCच्या निवडणुकीत पण जर तुम्ही बघितलं असेल तर त्याच्यामध्ये 33% महिलांना, आम्हाला दोघींना स्थान मिळालेलं आहे. त्याच्यामुळे भाजप जे महिलांसाठी सशक्तपणे काम करत आहे, महिलेला सशक्त करण्यासाठी पाठबळ देत आहेत, त्याच्यामुळे हा कायदा पुनश्च एकदा कसा पारित होतो त्यासाठी सगळेजण मिळून आम्ही पुन्हा एकदा याच्यावरती काम करणार आहोत. कॅमेरा पर्सन अजय सर, मी वैभव पाटील, मुंबई.